हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल अश्विनी साळुंखे बुटीक। मी आज तुम्हाला साधा पायजमाचे कटिंग शिकवणार आहे। खूप साधी पद्धत आहे। 2.5 मीटर कपडा घेतलाय। 2.5 मीटर कपड्याची अशी 4 पदरी घडी केली। ओपन बाजू अशी पुढच्या साईडला आणि बंद बाजू ही आपल्या साईडला करून घ्यायची अशी। आता पायजम्याची उंची 40 इंच आहे, तर नेफा उंची सोडून 8 इंच नेफा उंची अशी 40 इंच उंची घेऊन प्लस 1.5 इंच त्यात मार्जिन घ्यायचं आहे बॉटम पट्टी जोडण्यासाठी। अशी 41.5 इंच। खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही कधी कटिंग करून पाहू शकता। खूप छान पायजमा बसणार। 41.5 उंची घ्यायची। अगदी 5 ते 10 मिनिटात कटिंग होतं याचं। आता बॉटम आहे 15 इंच, 15चा निम्मा 7.5 अधिक 1.5 इंच मार्जिन 9 इंच। 9 इंचावर ही अशी रेष मारून घ्यायची। आता ह्या चुन्याच्या साईडला मी जेवढा कपडा आहे तो सगळा घेते, कारण जेवढ्या चुन्या होतील तेवढं, तिथं काही मी माप टाकत नाही। तर इथंही सीटचा 6 अधिक 2 इंच असं 8 इंच माप घ्यायचं। आत 1.5 इंच, 1.5 इंच घेऊन अशी आता इथून ते बॉटमच्या लाईनपर्यंत अशी तिरकी रेष मारून घ्यायची। झालं। खूप सोपी पद्धत आहे। अशी रेष मारून घ्यायची। आता आपण कट करून घेऊया हा भाग आणि उरलेल्या कपड्यात आपण नेफा पट्टी काढायची आहे। इथं गोल असा आकार द्यायचा राहून गेला, तो देऊन घ्यायचा आणि परत कट करून घ्यायचं गोल आकारात। खूप झाला आता आता आपण नेफा पट्टी कट करून घेऊया। आता आडवा नेफा घेताना सीटचा 4था भाग घ्यायचा असतो। सीटचा 9.25 अधिक 2 इंच असं होते 11.25, त्याचे डबल 22.5 इंच, पण मी 23 घेते। अधिक 1 इंच घ्यायचं। आपण पुढं नॉटसाठी ते धुमतं करतो ह्याच्यासाठी 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचं। नेफा उंची 8 इंच, नेफा उंची 8 इंच आहे, त्यात 2 इंच ॲड करायचं। असं 10 इंचावर अशी रेष आखून घ्यायची। अशी रेष आखून घ्यायची। त्याच्यानंतर हा डॉट तो डॉट अशी तिरकी रेष मारून घ्यायची।
ही अशी तिरकी रेष मारून घ्यायची. तिरकी रेष मारून घ्यायची. झाली ही नेपापट्टी. आता आपण कट करून घेऊया. आता तुम्ही म्हणाल की हा तिरखा कसा नेफा झाला, तर मी तुम्हाला दाखवते की तो कसा जॉईंट करायचा, तुमच्या लक्षात येईल. आपण हा नेफा कट करून घेऊया. कापड कमी असल्यामुळं हा नेफा असा कट करावा लागला. ही अशी पट्टी आणि हा त्रिकोण हा असा ह्याच्यावर उलटा ठेवून जॉईंट करून घेतला की त्याची ही अशी सरळ नेफा निघतो. थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल.